नगरदेवळा गावाची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या अग्नावंती नदीच्या स्वच्छता व खोलीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली असून नदीपात्रातील काटेरी झाडे झुडपे हटवणे, गाळ बाजूला करणे तसेच पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काम सुरू करण्यात आले आहे। या उपक्रमामुळे ग्रामस्थांच्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध वृत्तपत्रे आणि माध्यमातून अग्नावंती नदीतील गाळ, वाढलेली झाडे झुडपे, पुराचा धोका आणि स्वच्छतेचा प्रश्न याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते। तसेच ग्रामस्थांनीही नदीपात्रात स्वच्छतेची मागणी केली होती। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेत कामाला सुरुवात केली। सरपंच प्रतीक्षा किरण काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राध्यापक किरण काटकर यांच्या नेतृत्वात ब्रिटिशकालीन बंधारा, महादेव मंदिर परिसरापासून नदीपात्रातील काटेरी झाडे झुडपे हटवणे, साचलेला गाळ बाजूला करणे आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करण्यासाठी पोकलेन, जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। गेल्या काही वर्षांपासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने आणि झाडे झुडपे वाढल्याने पावसाळ्यात बाजारपेठ व आसपासच्या भागांना पूरस्थितीचा सामना करावा लागत होता। यामुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून जाण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे। दरम्यान नदीपात्रातील स्वच्छता आणि खोलीकरणाचे काम पुढील काही दिवस सुरू राहणार असून ब्रिटिशकालीन बंधारा, छोटी फरशी, मोठी फरशी, महादेव मंदिर परिसरापासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत संपूर्ण परिसरातील अडथळे दूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असून त्या अनुषंगाने कामाला सुरुवात झाली आहे। अग्नावंती नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून नगरदेवळा गावाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली जीवनवाहिनी आहे। त्यामुळे नदी संवर्धनासाठी प्रशासन, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी सामूहिक सहभागातून सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केले। नदीपात्रात कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या किंवा अन्य घनकचरा टाकू नये तसेच स्वच्छता मोहिमेला नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच प्रतीक्षा किरण काटकर, प्राध्यापक किरण काटकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे। निखंडराव काटकर, सरपंच नगरदेवळा। आज रोजी अग्नावंती मध्यम प्रकल्प अग्नावंती नदीमध्ये जे काटे वगैरे आणि जो नदीचा परिसर होता त्याचं खोलीकरणाचं काम चालू झालेलं आहे। 2 वर्षापूर्वी खोलीकरण केलेलं होतं, पण ते आता झाडं झुडपं खूप उगल्यामुळे पाणी अडवण्याची शक्यता होती आणि येणारा संभाव्य पावसाळा यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असती। म्हणून केपी न्यूजचे आपले फिरोज भाई यांनी वेळोवेळी लक्षात आणून दिलं। आज पोकल्यांचं कालपासून काम चालू झालेलं आहे। मार्केटच्या तिकडच्या साईडने काम करून आता इकडे बंधाऱ्याच्या साईडला पूर्ण झाडं काढणं आणि नदी खोलीकरणाचे काम चालू झालेलं आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी गटारी काढण्याचे, पाणी व्यवस्थापनाचे काम वेळोवेळी करत असतात आणि त्या माध्यमातून जे पत्रकार बंधू सुचवत असतात त्यांच्या मार्गदर्शनाने गावाच्या लोकांच्या सूचनेनुसार योग्य ते काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून करत असतो आणि हे खोलीकरणाचे काम अजून 2 ते 3 दिवस असं चालू राहील आणि पूर्ण खोलीकरण करण्यात येईल व नदीचे पाणी कसे लवकरात लवकर पास होईल या दृष्टीने पूरस्थिती निर्माण होणार नाही म्हणून पूर्ण ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे।